आपल्या महाराष्ट्रातील प्रचलित असणारे सर्वच संतांचे चरित्र आपल्याला माहीत आहे, पण आज आपण अशा संताचं चरित्र बघणार आहोत जे वास्तव्याला पंढरपुरात होते. ते व्यवसायाने एक कसाई होते. जाती धर्माचा विचार करायचा झाला तर ते मुसलमान समाजातले होते आणि तरीही त्यांना संतपद प्राप्त झालं. हे ऐकायला जितकं अलौकिक आहे तितकंच अलौकिक आहे हे चरित्र. त्यामुळे ह्या चरित्राचं थोडं तरी तुम्ही एक प्रसंग जाणून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला माहिती होईल पंढरपूरचा पांडुरंग किती महान आहे. तर शालिग्रामच्या रूपात साक्षात भगवंताला तराजूत तोलणारे संत सज्जन कसाई. तर असा अभंग आहे. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भावभक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे विनिशेले, सजन कसाया विकू लागे मांस, मळा सावत्यासा खुरपू लागे. तर वारकरी संप्रदायाचे आणि भारतीय भक्ती परंपरेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे ईश्वराची प्राप्ती केवळ उच्च कुळात जन्मल्याने किंवा कठीण कर्मकांडाने होत नाही. भगवंताला केवळ आणि केवळ निष्पाप अंतकरणाचा भाव हवा असतो. चोखामेळा असो, सावतामाळी असो, गोरा कुंभार असो वा कबीरदास, या सर्व संतांनी आपापली प्रापंचिक कर्म करत असतानाच ईश्वराला आपलेसं केलंय. ह्याच संत परंपरेत एक असं नाव चकाकतं ज्याचा व्यवसाय समाजाच्या दृष्टीने अत्यंत हीन किंवा क्रूर मानला जात होता, पण त्याची भक्ती इतकी अथांग होती की साक्षात भगवंताला त्यांच्या दुकानात येऊन राहावे लागले. ते महान संत म्हणजेच सजन कसाई, संत सदना कसाई. ज्या हाताने ते मांसाचे वजन करायचे त्याच हाताने त्यांनी नकळत परमेश्वराला कुरवाळले. संत सजन कसाई हे मूळचे उत्तर भारतातील, काही उल्लेखानुसार पंजाब किंवा सिंध प्रांतातील रहिवासी होते, परंतु त्यांची भक्ती वारकरी संप्रदायाने आणि संपूर्ण देशाने मनोभावे स्वीकारली. सज्जनजींचा पारंपरिक व्यवसाय पशूंचे मांस विकण्याचा म्हणजेच कसाई होता. समाजाच्या दृष्टीने हा व्यवसाय हिंसक असला तरी सज्जनजींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत प्रामाणिक होता. ते कोणाचीही फसवणूक करत नसत, कधीही वजनात खोटेपणा करत नसत आणि कोणत्याही प्राण्याला विनाकारण विनासायास त्रास देत नसत. आपल्या उपजीविकेसाठी जे कर्म करावे लागते ते अत्यंत ईश्वरी इच्छेनुसार आणि प्रामाणिकपणे करत असत. त्यांच्या अंतःकरणात अद्याप भक्तीची ठिणगी पडायची होती, पण त्यांची वृत्ती उपजताच सात्विक आणि लोभी नव्हती. एकदा सजन कसाई आपल्या दुकानात बसले होते. मांस विकताना त्यांना वजनासाठी एका योग्य आकाराची आणि वजनाच्या दगडाची गरज भासत होती. एका नदीच्या तीरावरून जात असताना त्यांना एक अतिशय गुळगुळीत काळ्या रंगाचा आणि जड असा गोल दगड सापडला. सज्जनजींनी तो दगड आणला आणि आपल्या दुकानात वजनासाठी माप म्हणून वापरण्यास सुरुवात केली. पण तिथे एक विलक्षण चमत्कार रोज घडू लागला. ग्राहक दुकानात आला की तो जितके मांस मागेल, म्हणजे पावशेर, अर्धा किलो किंवा किलो, तो काळा दगड तराजूच्या एका पारड्यात ठेवला की दुसऱ्या पारड्यातील मांस बरोबर तितक्याच वजनाचे भरायचे. म्हणजे ग्राहकाने जितके वजन मागितले तितकेच वजन तो एकच दगड दाखवू लागला. सज्जनजींना यांचे मोठे नवल वाटायचे. त्यांच्यासाठी तो एक जादुई आणि वचनाचा दगड झाला होता. ते त्या दगडाला फार जपू लागले. सज्जनजींना माहीत नव्हतं की ज्या दगडाने ते रोज मांसाचे वजन करत आहे तो साधा सुद्धा दगड नसून साक्षात विष्णूचे परब्रह्माचे रूप असलेला शालिग्राम आहे. ज्या शालिग्रामाची मंदिरात पंचामृताने पूजा केली जाते तो शालिग्राम एका कसाईच्या दुकानात रक्ताने माखलेल्या पारड्यात बसून रोज वजनाचे काम करत होता, कारण भगवंताला सज्जनजीची निष्पाप वृत्ती आवडली होती. एक दिवस एक विरक्त, कर्मठ आणि ज्ञानी ब्राह्मण सजन कसाई यांच्या दुकानासमोरून चालला होता. त्याचे लक्ष सज्जनजींच्या तराजूवर गेले. तराजूत ठेवलेला तो काळा गुळगुळीत दगड पाहताच त्या ब्राह्मणाचे डोळे विस्फारले. तो शास्त्राचा जाणकार होता. त्याने क्षणात ओळखले की हा साधा दगड नाही, हा तर अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र असा शालिग्राम आहे. एका कसाईच्या दुकानात जिथे मांस आणि रक्ताचा स्पर्श होतो तिथे साक्षात देवाचे रूप असलेल्या शालिग्रामचा असा अवमान होत असलेला पाहून त्या ब्राह्मणाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो सज्जनजींवर ओरडला, अरे मूर्खा, पापी माणसा, हा काय अधर्म चालवला आहेस? हा साधा दगड नाही, हा साक्षात भगवान विष्णूंचा शालिग्राम आहे आणि तू या पवित्र शिळेने मांसाचे तुकडे तोलत आहेस. तुला नरकातही जागा मिळणार नाही. सजन कसाई अत्यंत साधे आणि देवाळू वृत्तीचे होते. नरकाची आणि पापाची गोष्ट ऐकून ते भयभीत झाले. त्यांनी तात्काळ तो दगड शालिग्राम उचलला, स्वच्छ केला, ब्राह्मणाच्या चरणावर मस्तक ठेवले आणि म्हणाले, महाराज मला क्षमा करा, मी अज्ञानी आहे, मला यातले काहीच माहीत नव्हतं. कृपा करून हा देव तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा आणि याची योग्य ती पूजा अर्चा करा. तो ब्राह्मण अत्यंत आनंदाने तो शालिग्राम घेऊन आपल्या घरी निघून गेला. तो ब्राह्मण शालिग्राम घरी घेऊन आला. त्याने त्या शिळेला पंचामृताने स्नान घातले, चंदनाचा टिळा लावला, सुगंधी फुले वाहिली आणि सोन्याच्या पात्रात ठेवून दीप ओवाळले. ब्राह्मणाला वाटले की आपण देवाला नरकातून सोडवून स्वर्गासारख्या पवित्र ठिकाणी आणले आहे. परंतु त्या रात्री एक अद्भुत घटना घडली. त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात साक्षात भगवान विष्णू प्रकट झाले. पण भगवंताच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, तर ते अत्यंत कष्टी आणि व्याकुळ दिसत होते.
भगवंत त्या ब्राह्मणाला म्हणाले, हे ब्राह्मणा, तू मला हे कसले बंधन घातले आहेस? मला तातडीने पुन्हा त्या सजन कसाईच्या दुकानात सोडून ये. ब्राह्मण दचकून जागा झाला. तो हात जोडून म्हणाला, देवा, हे काय बोलताय? तो कसाई पापी आहे, त्याच्या दुकानात अपवित्रता आहे. मी तर तुमची एवढी उत्तम पूजा केली, रेशमी वस्त्रे वाहिली, पंचामृत दिले, मग तुम्हाला त्या कसाईचे दुकान का आवडते? तेव्हा भगवंताने जे उत्तर दिले ते भक्तीचे खरे मर्म सांगणारे आहे. भगवंत म्हणाले, हे पंडिता, तुझी ही पूजा, हे सोपस्कार मला एका तुरुंगासारखे वाटत आहेत. तू मला मंत्रांच्या कडक नियमात बांधले आहेस, पण जेव्हा मी त्या सजन कसाईच्या दुकानात होतो तेव्हा त्याच्या अंतःकरणात कोणताही कपट, छळ नव्हता. जेव्हा तो आपल्या निष्पाप आणि प्रेमळ हातांनी मला स्पर्श करायचा तेव्हा मला असे वाटायचे की माझा एखादा परमभक्त मला कुरवाळत आहे. त्याच्या त्या स्पर्शात अथांग प्रेम होते. मला त्याच्या कर्मापेक्षा त्याच्या अंतःकरणातील शुद्धता हवी आहे, म्हणून मला तिथेच जास्त आनंद मिळतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ब्राह्मण धावत पळत सजन कसाई यांच्या दुकानात आला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्याने तो शालिग्राम पुन्हा सजनजींच्या हातात दिला आणि रात्री स्वप्नात घडलेला सर्व प्रसंग सांगितला. तो म्हणाला, सजनजी, तुम्ही धन्य आहात. साक्षात परमेश्वर तुमच्या प्रेमासाठी भुकेला आहे. ब्राह्मणाचे शब्द ऐकताच सजन कसाई यांच्या अंतःकरणात जणू विजेचा चमकारा झाला. त्यांच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या. त्यांच्या मनात विचार आला, ज्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी मोठमोठे ऋषीमुनी जंगलात हजारो वर्ष तपश्चर्या करतात, तो भगवंत माझ्यासारख्या एका पामराच्या हाताच्या स्पर्शासाठी माझ्या मांसाच्या दुकानात येऊन राहिला आणि मी इतका कृतज्ञ की मी देवाकडून मांसाचे वजन करून घेतले. या प्रचंड पश्चातापाने सजनजींचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. त्यांनी त्याच क्षणी हातातली सुरी फेकून दिली, दुकान बंद केले, घरदार सोडले आणि संसाराचा कायमचा त्याग केला. त्यांनी तो शालिग्राम गोदावरीत किंवा पवित्र नदीत विसर्जित केला किंवा ब्राह्मणाला दिला आणि ते केवळ भगवंताच्या नामाचा गजर करत अनवाणी पायाने पंढरीच्या वाटेवर, जगन्नाथपुरीच्या वाटेवर निघाले. सजनजी जेव्हा तीर्थयात्रेला निघाले तेव्हा त्यांना संपूर्ण वेळ केवळ हरे कृष्ण, विठ्ठल विठ्ठल ह्या नामस्मरणात जाऊ लागला. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली की एक कसाई साक्षात परम वैष्णव झाला आहे. पुढील जीवनात त्यांच्यावर अनेक संकटे आली. एकदा एका गावात एका स्त्रीने त्यांच्या रूप आणि भक्तीवर भाळून त्यांना भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु सजनजी अढळ राहिले. जेव्हा त्या स्त्रीने स्वतःच्या पतीचा खून करून त्याचा आळ सजनजींवर घातला तेव्हा तिथल्या राजाने सजनजींचे दोन्ही हात कापण्याची शिक्षा दिली. पण संतांचे रक्षण स्वतः भगवान करतात असं म्हणतात ना. जेव्हा सजनजी कापलेल्या हातांनी जगन्नाथपुरीच्या किंवा पंढरपूरच्या मंदिरासमोर उभे राहिले आणि त्यांनी आर्ततेने भगवंताची आळवणी केली तेव्हा साक्षात मंदिराचे दरवाजे उघडले आणि भगवंताच्या कृपेने सजनजींचे हात पुन्हा पूर्ववत जिवंत झाले. संपूर्ण जगाला कळून चुकले की सजन कसाई हे निष्पाप आणि देवाचे लाडके संत आहेत. सजन कसाई यांचे जीवन आपल्याला अत्यंत महत्त्वाचे धडे शिकवते. माणसाचा व्यवसाय कोणताही असो, जर त्याच्या अंतःकरणात प्रामाणिकता आणि शुद्धता असेल तर देव त्याच्या कामाच्या ठिकाणीही प्रकट होतो. देवाला सोन्या चांदीची भांडी किंवा कडक मंत्रतंत्रांपेक्षा भक्ताच्या हाताचा, मायेचा आणि प्रेमाचा स्पर्श जास्त आवडतो. हा एक प्रसंग आपल्याला खूप काही शिकून जातो. असाच त्यांचा दुसरा प्रसंग जो मी वर शॉर्टमध्ये सांगितला आहे की एका बाईने त्यांचे हात कापण्यासाठी कसं परावृत्त केलं, काय काय त्यांच्यासोबत त्रास झाला किंवा त्यांच्या जीवनातला हा खूप हृदयद्रावक असा प्रसंग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. तो पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर लिंक केलेला आहे, तुम्हाला सापडणार नाही म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून पण तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तो ह्यापेक्षाही जास्त भावनिक, हृदयद्रावक आहे, अगदी डोळ्याला पाणी येईल असा. आणि अशाच कथांसाठी, धार्मिक, वारकरी, सांप्रदायिक व्हिडिओसाठी माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. यावर मी असेच व्हिडिओ पोस्ट करत असते. एकदा चूक उमजल्यानंतर संसाराचा क्षणार्धात त्याग करणारे सजनजी हे वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. आज जेव्हा आपण वारीत चालतो तेव्हा समाजात अनेक स्तरांवरील वेगवेगळ्या व्यवसायांचे लोक एकत्र चालतात. वारी कोणाचाही भूतकाळ पाहत नाही, वारी पाहते केवळ आजचा विठ्ठल भाव. सजन कसाई यांच्या रूपाने भगवंताने जगाला हेच दाखवून दिले की माझ्या दरबारात कसाईही संत होऊ शकतो. रामकृष्ण हरी.